एखादा दिवस असा येतो ना, की त्या दिवशी आपली कुठलीच कामं चांगली होत नाही. काही ना काहीतरी त्यामध्ये चूक होतेच आणि तसाच आजचा दिवस आहे. आज अद्विकाच्या टिफिनला आहे ना, मी हे मुगाचे अप्पे द्यायचे ठरवले होते. आज तिला भाजी-पोळी द्यायची नव्हती. पण अप्पे काही माझ्याकडनं व्यवस्थित झालेच नाहीत. ते खुसखुशीत पण झाले नाही आणि थोडीशी हिरवी मिरची जास्त पडली गेली, त्यामुळे तिखट झाले. म्हणून म्हटलं, की चला आता आहे ना, थोडेसे सगळ्यांसाठीच पोहे करूया. पोहेही माझ्याकडनं थोडेसे खारट झाले. मग विचार केला, की चला हरभरे आहेत ते नुसते तेलावर परतू आणि ते देऊयात. पण तेही कडक झाले. अशा तीनही रेसिपी माझ्या फसल्या. मग काय तोंड उतरून स्कूलमध्ये आली. पण स्कूलमध्ये आल्यानंतर मग काही जो मूड छान झाला ना, तो विचारूच नका. स्कूलमधल्या या आमची मैत्रीण आहे, त्यांनी आज मस्त सगळ्यांसाठी इडली आणि चटणी करून आणली होती आणि खरंच सांगते इडली पण खूप छान होती, सॉफ्ट होती आणि चटणी पण खूप टेस्टी होती. मग इतका छान मूड झाला. मग त्यानंतर मला जायचं होतं चष्म्याचा नंबर चेक करायला आणि नवीन चष्मा करायला. तो करायला गेली आणि आज बघा, आज तिसरी चौथी गोष्ट म्हणजे आज हा टिफिन मागवला होता अद्विकासाठी, तर तो पण खूप मोठा आला. म्हणजे तो काही कामाचाच नाही आहे. तुम्ही जर असा टिफिन मागवणार असाल ना प्ले ग्रुपसाठी, तर अजिबात मागवू नका, कारण त्याची साईज खूप मोठी आहे. मग अद्विकासाठी गेलो आज रेनकोट घ्यायला, पण तो छान मिळाला हां. आणि त्यानंतर अद्विकाला आहे ना, आज मी एक गेम मागवला होता, कारण अद्विका खूप त्रास देत होती आणि काहीच तिला करमतच नव्हतं, सारखं बोर होत होतं. म्हणून तिच्यासाठी एक गेम मागवला होता आणि त्यामध्ये ती इतकी रमली होती की बस, खूप छान खेळली. तर तो आहे हा आहे तो गेम क्ले मातीचा, आणि यामध्ये ना वेगवेगळे शेप दिलेले असतात आणि 14 कलर आहेत क्लेचे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी मागवू शकतात. खूप छान. चला बाय बाय.